तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील तत्कालीन ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सुधीर पाठक यांनी विविधांगी विषयावर लिखाण करीत आपल्या लेखणीतून त्याकाळी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली। त्यांच्या लेखणीतून प्रदर्शित होणाऱ्या विचारांनी अनेकदा सकारात्मक बदल घडल्याचे सांगत स्वर्गीय सुधीर पाठक यांचे लिखाण प्रेरणादायी होते असे मत पत्रकारांनी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केले। ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचा स्मृतिदिन कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता। यावेळी स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित पत्रकारांनी त्यांना अभिवादन केले। यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दीपक देव, अशोक झांबरे, संजय आठवले, रामदास काळे, राजेश डांगटे, अरुण काकड, राहुल कुलट, प्रकाश कुकडे, स्वर्गीय सुधीर पाठक यांचे मित्र विजय अस्वार, वासिम अहमद खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी आपापल्या भाषणात स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय सुधीर पाठक यांनी विविध विषयावर लिखाण केले। विशेषतः ग्रामीण जनजीवन आणि कृषी तथा शिक्षण या क्षेत्रातील त्यांचे लिखाण उल्लेखनीय असल्याचे पत्रकारांनी यावेळी सांगितले। सुधीर पाठक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन प्रसंगी त्यांच्या सहवासात पत्रकारिता केलेल्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी कार्यक्रमाला अकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट। आपण या सर्व ग्रामीण पत्रकारांना बोलण्याचा उद्देश एवढा की जे बाबांनी पत्रकारांना घडवले आणि तसेच पत्रकारांना शिकवले, त्याचप्रमाणे आपण देखील पत्रकारांच्यासाठी आपण त्यांच्या संपर्कात असलो पाहिजे आणि आपल्याला देखील आपल्या ज्येष्ठ मंडळींकडून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पत्रकारितेमध्ये पुढे जाण्यास मदत होईल। त्याबद्दल आता माझ्या डोळ्यामध्ये असू येत आहे, पण आपण देखील तसंच करायला पाहिजे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा माझा नेहमीच राहील। आज कार्यक्रमात आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो।